नवरात्रीच्या या पवित्र काळात श्री स्वामी समर्थ भक्तांना आध्यात्मिकता आणि शक्तीचा अनुभव देतात। प्रत्येक दिवसाची पूजा आणि कथा भक्तांच्या मनात विशेष स्थान निर्माण करते। या लेखात आपण प्रत्येक दिवसाची कथा, महत्त्व आणि त्यानंतर येणारी शिक्षण गहन स्वरूपात पाहूया। पहिला दिवस, शैलपुत्री देवी। महत्त्व: शैलपुत्री देवी म्हणजे हिमालयाची कन्या। ती देवी तपस्विनी आणि शक्तीचे प्रतीक आहे। या दिवसाची पूजा विशेषतः नवस फेडण्यासाठी केली जाते। भक्त देवीच्या कृपेने आपली अडचणी दूर करू शकतात। कथा: एकदा एका गावात आनंद नावाचा एक युवक होता, जो अनेक समस्यांमध्ये अडकला होता। त्याला प्रेमात अयशस्वी होण्याचा सामना करावा लागला। तो शैलपुत्री देवीच्या चरणी गेला आणि तिची उपासना करू लागला। त्याच्या मनातील वेदना देवीने समजून घेतल्या आणि त्याला धैर्य दिले। पुढे जाऊन आनंदाने प्रेमामध्ये यश मिळवले आणि सुखी जीवन जगायला लागला। स्वामी समर्थांनी आनंदाला सांगितले, जो भक्त असतो त्याला देवीच्या प्रेमाचा अनुभव मिळतो। दीपावलीसाठी भक्ती: शैलपुत्री देवीच्या उपासनेने भक्तांना विश्वास दिला की जेव्हा त्यांच्या जीवनात अडचणी येतात, तेव्हा त्यांना आपल्या मनातील शक्तीला उजाळा देण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे भक्तांना धैर्य मिळते आणि त्यांनी आपल्या समस्यांवर मात करण्याचा नवा मार्ग शोधावा लागतो। दुसरा दिवस, ब्रह्मचारिणी देवी। महत्त्व: ब्रह्मचारिणी देवी म्हणजे तपश्चर्या आणि आत्मसंयम। तिने कठोर तपश्चर्या करून भगवान शिवाचे वरदान प्राप्त केले। तिच्या उपासनेने भक्तांना सन्मार्गावर नेले जाते। कथा: सीमा नावाच्या एकीने जीवनात अशांतता अनुभवली। ती मनाशी विचार करत होती की कसे जागृत व्हावे। स्वामी समर्थांनी तिला ब्रह्मचारिणी देवीची उपासना करण्याची सूचना दिली। सीमाने एकाग्रतेने तपस्या केली आणि तिच्या मनातील अशांतता दूर झाली। देवीच्या कृपेने तिने आत्मशोध केला आणि स्वतःमध्ये एक नवा आत्मविश्वास अनुभवला। देवी म्हणते, ज्या भक्ताने आत्मसंयम साधला त्याला सर्व गुणांची प्राप्ती होते। शिक्षण: ब्रह्मचारिणी देवीच्या उपासनेने शिकवले जाते की आत्मसंयम ही एक शक्ती आहे। जेव्हा आपल्याला काही साध्य करायचे असेल, तेव्हा धैर्याने तपश्चर्या करणे गरजेचे आहे। भक्तांनी नेहमी आत्मशोध करावा लागतो, कारण यामुळे जीवनातील समस्या कमी होतात। तिसरा दिवस, चंद्रघंटा देवी। महत्त्व: चंद्रघंटा देवी धैर्य आणि साहसाची देवी आहे। तिची पूजा शत्रूंच्या नाशासाठी आणि आत्मबलवाढीसाठी केली जाते। कथा: राजेश नावाच्या युवकाने एका भयंकर संकटाचा सामना केला। त्याला शत्रूंच्या आक्रमणाचा सामना करावा लागला। स्वामी समर्थांनी त्याला चंद्रघंटा देवीच्या उपासनेची महती सांगितली। राजेशने देवीच्या कृपेने आत्मबल वाढवले आणि शत्रूंचा सामना केला। या यशामुळे त्याला विश्वास मिळाला आणि त्याने समाजातील अन्यायावर मात करण्याचे ठरवले। देवीने सांगितले, जो धैर्याने उभा राहतो तोच यशस्वी होतो। आध्यात्मिक दृष्टिकोन: चंद्रघंटा देवीच्या उपासनेने भक्तांना शिकवले जाते की भीतीने आपले मन आणि मनोधैर्य थांबवू नये। संकटाच्या काळात धैर्याने सामोरे जावे लागते। यामुळे जीवनातील संकटांचा सामना करणे सोपे जाते। चौथा दिवस, कुष्मांडा देवी। महत्त्व: कुष्मांडा देवी सृष्टीची निर्मात्री आहे। तिची उपासना नवे आरंभ करण्यासाठी केली जाते। कथा: मनीषा नावाच्या एकीला तिच्या व्यवसायात अडचणी आल्या। ती निराश झाली होती। स्वामी समर्थांनी तिला कुष्मांडा देवीची उपासना करण्यास सांगितले। मनीषाने देवीच्या कृपेने स्वतःमध्ये शक्ती शोधली आणि व्यवसायाची पुनर्रचना केली। तिच्या कार्यात यश मिळवले आणि तिच्या जीवनात नवा उजाळा आला। स्वामी समर्थ म्हणाले, तुमच्या हृदयातील शक्ती ओळखा, तुम्हाला सर्व काही साधता येईल। सकारात्मक परिवर्तन: कुष्मांडा देवीच्या उपासनेने शिकवले जाते की आपल्या समस्यांचे निराकरण शोधण्यासाठी आध्यात्मिक मार्गाने जात असले पाहिजे। यामुळे व्यक्तीची मानसिकता सकारात्मक होते आणि त्यांना आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा मिळते। पाचवा दिवस, स्कंदमाता देवी। महत्त्व: स्कंदमाता देवी मातृत्व आणि सृष्टीची जननी आहे।
तिची उपासना विशेषतः आईच्या प्रेमाची आणि भक्तांची सुरक्षा साधण्यासाठी केली जाते. कथा. सुवर्णा नावाच्या एका आईला तिच्या मुलांच्या भवितव्याची चिंता होती. तिने स्वामी समर्थांकडे मदतीची मागणी केली. स्वामींनी तिला स्कंदमाता देवीच्या उपासनेची महती सांगितली. सुवर्णाने श्रद्धापूर्वक देवीची उपासना केली आणि देवीने तिच्या मुलांना योग्य मार्गावर नेले. स्वामींनी सांगितले, आईची प्रार्थना सदैव शक्तिशाली असते. मातृत्वाचे महत्त्व. स्कंदमाता देवीच्या उपासनेने शिकवले जाते की मातृत्वातील प्रेम आणि काळजी हे जीवनाचे मूलभूत स्तंभ आहेत. भक्तांना समजते की एक आई आपल्या मुलांच्या भविष्याच्या मार्गावर मार्गदर्शक असते. 6वा दिवस कात्यायनी देवी. महत्त्व. कात्यायनी देवी धैर्य, साहस आणि संकटावर मात करण्याचे प्रतीक आहे. तिची उपासना बलशाली बनण्यासाठी केली जाते. कथा. शिव नावाचा युवक आपल्या अडचणींमध्ये अडकला होता. त्याला कात्यायनी देवीच्या उपासनेची महती स्वामी समर्थांनी सांगितली. शिवने श्रद्धेने देवीच्या स्तोत्रांचे पाठ केले आणि त्याला त्याच्या जीवनात साहस आणि शक्ती मिळाली. देवीच्या आशीर्वादाने त्याने आपल्या अडचणींवर मात केली. स्वामींनी सांगितले, संकटातून मार्ग काढणारा भक्त देवीच्या कृपेने सदैव यशस्वी होतो. शिक्षण. कात्यायनी देवीच्या उपासनेने शिकवले जाते की संकटाच्या काळात धैर्य आणि समर्पण आवश्यक आहे. भक्तांनी कधीही हार मानू नये, कारण प्रत्येक संकटाच्या अडथळ्यावर मात करणे शक्य आहे. 7वा दिवस कालरात्री देवी. महत्त्व. कालरात्री देवी म्हणजे अंधकाराचा नाश करणारी देवी. तिची उपासना भीती आणि अडचणींवर मात करण्यासाठी केली जाते. कथा. राहुल नावाचा युवक अनेक अंधारात गेला होता. त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला. स्वामी समर्थांनी त्याला कालरात्री देवीच्या उपासनेची शिकवण दिली. राहुलने भक्तिभावाने देवीला प्रार्थना केली आणि त्याला अंधकारातून प्रकाश दिसला. देवीने त्याला विजय दिला, ज्यामुळे त्याच्या जीवनात नवीन दिशा मिळाली. स्वामींनी सांगितले, भीतीवर मात करणे म्हणजे शक्ती प्राप्त करणे. आध्यात्मिक शिक्षण. कालरात्री देवीच्या उपासनेने भक्तांना सांगितले जाते की अंधकारात राहणे किंवा संकटात असणे हवे नाही. धैर्याने आपले मन मजबूत करणे आवश्यक आहे, कारण अंधकाराला दूर करणे हे आपल्या हातात आहे. 8वा दिवस महागौरी देवी. महत्त्व. महागौरी देवी पवित्रता, शुद्धता आणि भक्तांच्या जीवनातील सर्वाधिक गुणांची देवी आहे. कथा. विजय नावाच्या एका भक्ताने आपल्या जीवनात अनेक पाप केले होते. त्याला महागौरी देवीची उपासना करून शुद्धता प्राप्त करायची होती. स्वामी समर्थांनी त्याला महागौरी देवीच्या उपासनेची महती सांगितली. विजयने श्रद्धेने देवीची प्रार्थना केली आणि आपल्या मनाची शुद्धता साधली. देवीने त्याला नवीन जीवनाची दिशा दिली. स्वामींनी सांगितले, जीवनात शुद्धता हवी आहे, ती फक्त महागौरीच्या कृपेने साधता येते. आध्यात्मिक दृष्टिकोन. महागौरी देवीच्या उपासनेने भक्तांना शिकवले जाते की शुद्धता आणि प्रेम हे जीवनाचे महत्त्वाचे अंग आहेत. शुद्ध मनाने केलेली प्रार्थना देवीच्या कृपेची साधना करते. 9वा दिवस सिद्धिदात्री देवी. महत्त्व. सिद्धिदात्री देवी म्हणजे ज्ञानाची आणि सिद्धींची देवी. तिची उपासना विशेषतः लक्ष्मी प्राप्तीच्या आकांक्षांसाठी केली जाते. कथा. आदित्य नावाच्या युवकाला शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवायचे होते. त्याने सिद्धिदात्री देवीची उपासना केली. देवीच्या कृपेने त्याला ज्ञान प्राप्त झाले आणि त्याने आपल्या शैक्षणिक जीवनात यश मिळवले. स्वामी समर्थांनी सांगितले, ज्ञानाची देवी सर्वांना सिद्धी देते. ज्ञान आणि सिद्धी. सिद्धिदात्री देवीच्या उपासनेने शिकवले जाते की ज्ञानाची साधना हीच खरी सिद्धी आहे. भक्तांनी ज्ञान मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे, कारण ज्ञान सर्वांना उजळवते. 10 दिवस नवरात्रीचा समारोप. 10 दिवसांचा हा पवित्र उत्सव भक्तांच्या जीवनात परिवर्तन आणतो. प्रत्येक देवीच्या उपासनेने भक्तांना नवजीवनाची दिशा मिळते. नवरात्री म्हणजे आत्मिक शुद्धता, धैर्य आणि श्रद्धेचा महापर्व. आध्यात्मिक संदेश.
स्वामी समर्थ भक्तांना शिकवतात की देवींची उपासना म्हणजे आत्मिक उन्नती. नवरात्रीच्या काळात भक्तांनी आत्मशोध करणे, ध्यान करणे आणि श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे. श्री स्वामी समर्थांचे मार्गदर्शन आणि देवींच्या आशीर्वादाने भक्तांना अंधकारातून उजेडाकडे जाण्याची प्रेरणा मिळते. हे सर्व अनुभव आपल्याला शिकवतात की आपल्या मनातील श्रद्धा आणि विश्वास हवे आहे, कारण या शक्ती भक्तांना अंधकारातून उजेडाकडे नेतात. निष्कर्ष: नवरात्रीचा काळ म्हणजे अंधकारातून उजेडाकडे जाण्याचा, संकटातून संघर्षाचे विजय मिळवण्याचा आणि आत्मिक उन्नतीचा संधी आहे. भक्तांनी या काळात देवीच्या कृपेने आपले जीवन समृद्ध करणे आवश्यक आहे. श्री स्वामी समर्थ हे एक प्रेरणादायी मार्गदर्शक आहे, ज्यांनी भक्तांना धैर्य, श्रद्धा आणि आत्मविश्वासासह जीवनाच्या प्रत्येक आव्हानाचा सामना करण्याची शिकवण दिली आहे.